नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक आवळ्याचा प्रकार करून दाखवणार आहे। आता भरपूर प्रमाणात बाजारामध्ये आवळे आलेले आहेत। आता सीझनच आहे आवळ्याचा, तर हा मोर आवळे म्हणतात ह्याला। तर आपण ह्याची चटणी करणार आहोत। ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत पहा खूप। हे अत्यंत गुणकारी आणि औषधी आहे पहा। शुगरसाठी, केसांसाठी, डोळ्यांसाठी हे अत्यंत औषधी आहे। तर आता हे वेगवेगळ्या प्रकारे आपण असा आवळा खात नाही, तर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचे पदार्थ करून खाऊ शकतो। तर आज मी तुम्हाला ह्याची चटणी करून दाखवणार आहे। तर हे मी 7 ते 8 आवळे घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेले आहेत। तर हे आता आपल्याला चिरायचे आहेत आवळे, आणि ह्याची बी काढून घ्यायची आहे। हे पहा, हे असं आवळे, सर्व आवळे असे चिरून घ्यायचे आणि ह्याची बी काढायची। तुरट लागतं हे चवीला, पण हे फार गुणकारी आहे पहा आवळे। आवळ्याचं लोणचं, आवळ्याची चटणी, आवळ्याचा छुंदा, असे वेगवेगळे प्रकार आपण ह्याचे करू शकतो। तर आज आपण आवळ्याची चटणी करूया। छान लागते, खूप अशी खमंग चटणी लागते बघा ह्याची। ही की तुम्ही फ्रीजमध्ये बाहेर पण ही राहू शकतो 8 ते 10 दिवस। फ्रीजमध्ये पण तुम्ही एका बर्नीमध्ये घालून ठेवू शकता ही चटणी। भाताबरोबर, तोंडी लावायला, चपातीबरोबर, भाकरीबरोबर आपण हे खाऊ शकतो। हे अशा प्रकारे मी आता सगळे आवळे चिरून घेणार आहे। अशा ह्याच्या ब्या आपण काढून घ्यायच्या आहेत। हे पहा, आता आपला आवळा सर्व चिरून झालेला आहे। आता मी गॅसवर पॅन ठेवते, गॅस चालू करते। आता आपल्याला ह्याच्यात बाकीचे मसाले घालायचे आहेत। हे पहा, आता पॅन ठेवला मी गरम करायला। आता त्याच्यामध्ये एक पळी मी तेल घालते। आपल्याला थोडेसे मसाले भाजून घ्यायचे। थोडंसं गॅस मोठा करूया आपण। आता त्याच्यामध्ये घालते मी, गॅस बारीक केला आता त्याच्यामध्ये घालते मी 2 चमचे फुटाण्याची डाळ, 2 चमचे बडीशेप घालायची आपल्याला। त्याच्यामुळे चटणीला फार छान टेस्ट येते। हे सर्व आपल्याला खमंग भाजून घ्यायचे। 2 चमचे फुटाण्याची डाळ टाकली, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरा, धणे टाकायचे, अख्खे धणे टाकायचे, 2 चमचे अख्खे धणे। आता हे सर्व भाजून घ्यायचं आपल्याला। हे थोडंसं भाजत आलं की आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे तीळ घालणार आहोत। एकदम टेस्टी आणि चवदार ही चटणी लागते पहा आवळ्याची। ह्याला थोडंसं जास्त तेल लागतं, जास्त तेल घातले मी ह्याच्यामध्ये, कारण आपलं हे सर्व काही भाजून घ्यायचं आहे। आणि एकदम खमंग भाजायचं ह्याला। मोठ्या गॅसवर असं पटकन नाही भाजून घ्यायचे। जेवढं आपण खमंग भाजू ना बारीक गॅसवर, तेवढी आपली चटणीला टेस्ट येणार आहे। हे पहा, धणे, जिरे, बडीशेपचा एकदम मस्त वास येते पहा। थोडंसं असं भाजून घ्यायचं। वास यायला लागला आता ह्याचा। आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला लसूण, 7 ते 8 पाकळ्या लसूण, तिखट आवडीप्रमाणे। आता मी ह्याच्यामध्ये खूप तिखट मिरच्या आहेत त्या घातलेल्या आहेत। 4 ते 5 मिरच्या घालायच्या। जेवढं तुम्ही खमंग भाजाल ना, तेवढं तुमच्या चटणीला टेस्ट एकदम छान येणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता। आता हे आपले हे तडतड उडायला लागले छान। बारीकच गॅस ठेवायचा। हे भाजल्यामुळे काय होतं, चटणी आपली अशी कच्ची लागत नाही। हे पहा, वेळ लागला तरी चालेल, पण बारीक गॅसवर ह्याला छान खमंग भाजून घ्यायचं। मिरच्या पण बघा भाजले गेलेल्या आहेत, मिरच्याचा वास यायला लागला आहे। आता गॅस बारीक केलेला आहे मी। ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे आवळे आहेत ना, हे आवळे आपण भाजून घ्यायचे ह्याच्यामध्ये छान। बारीक गॅसवर हे पण भाजून घ्यायचे आपल्याला। कढीपत्ता घालायचा आहे, जरा जास्तच घालायचा, थोडा मूठभर मी कढीपत्ता घेतलेला आहे।
हे पहा, कढीपत्ता एक मुठीत बसेल एवढा कढीपत्ता घातला आहे, कारण कढीपत्त्यामुळे पण छान चव येते आणि कढीपत्ता ही औषधी आहे. त्याच्यामुळे हे आवळा आपला छान अशा ह्याच्यामध्ये भाजून निघाला पाहिजे. तुम्हाला जर जास्त अजून तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची वाढवू शकता किंवा लाल मिरची पावडर टाकू शकता. तर थोडासा मी गॅस मोठा केलेला आहे. आवळे आपल्याला भाजायला पाहिजे. चार सुक्या मिरच्या घालते मी ह्याच्यामध्ये लाल. एकदम मस्त खमंग वास येते पहा. धणे जिरे एकदम छान वास येते. चटणी एकदम मस्त टेस्टी लागते ही चटणी. तुम्ही अवश्य करून पहा अशी चटणी. आवळ्याचे वेगवेगळे एकच प्रकार खायचा कंटाळा येतो ना, मग चटणी करून खायची आवळ्याची. लोणचं, तिखट लोणचं, मिरची घालून तिखट लोणचं करायचं आवळ्याचं. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तीळ घालणार आहे, कारण तीळ लगेच भाजून निघतात ना, म्हणून शेवटी तीळ घालायचे. हे पहा, पांढरे तीळ घालते 2 चमचे. भाजून घ्यायचे. एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे आवळे पण आपले सर्व बाजूने भाजून निघतात पहा. आणि मग असे तुरट वगैरे नाही लागत आहे. आता हे आपल्याला असंच भाजून झालं. आता आपण हे 5 ते 10 मिनिटाला थंड करूया. थंड झाल्याशिवाय आपण ह्याला वाटायचं नाही, पूर्ण थंड करून घ्यायचं. आता हे आपण 5 ते 7 मिनिटात ह्याला आपण थंड करूया. हे पहा, आता हे आपलं सर्व थंड झालं आहे. आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते सर्व, आणि आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे. आता छान थंड झाल्याशिवाय आपण हे वाटायचं नाही आहे. हे पहा, ते छान थंड करून वाटून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर. जास्त कोथिंबीर घेतली, 1 मूठ बसेल एवढी कोथिंबीर आहे पहा, ती घालायची. पुदिना घेतला आहे, पुदिना घालायचा आहे. त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मीठ घालते. आणि काळं मीठ आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा. काळं मीठ अवश्य घाला, चटणी फार टेस्ट येते. हे पहा, कमी जास्त लागलं तर नंतर घालू शकतो आपण. आता हे आपण सर्व मिक्सरला आता मी वाटून घेते. हे पहा, आता ह्याच्यामध्ये हा एवढा गूळ घालते, म्हणजे जे सर्व आपण आवळे भाजून घेतलेले आहेत ना, मी थोडे थोडे छोट्या भांड्यामध्ये वाटून घेतलेत. शेवटी ह्याच्यामध्ये आता मी गूळ घालून हे सर्व मी मिक्स करणार आहे. हे पहा, आता ही आपली चटणी अशी मस्त वाटून झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे आणि सर्व मिक्स केलं आहे, एकत्र केलं आहे. आता पण ह्याला फोडणी करूया. हे जास्त बारीक पण नाही वाटायचं, असं जाडसरच असते चटणी. हे पहा अशी. आणि ह्याला अजिबात पाणी लावायचं नाही, असंच मिक्सरला बारीक करायचं आहे. आता मी ह्याला फोडणी घालणार आहे. ह्याच्यामध्ये 1 पळी तेल घालते. फोडणी दिला आणखी खमंग लागते बघा आपली चटणी. एकदम भरपूर दिवस टिकते बघा, खराब होत नाही ही चटणी. तेल घातले, तेल तापून द्यायचे आपल्याला. थोडासा गूळ घातला मी त्याच्यामध्ये. गुळामुळे आंबट गोड तिखट छान टेस्ट लागते. जास्त तिखट नाही करायची चटणी, थोडीशी कमीच तिखट करायची. आता तेल तापली की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालणार आहोत. तेल तापते आपलं. तेल गरम झालं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 7-8 लसणीच्या पाकळ्या. गॅस बंद करायचा आहे. आणि आलं घालायचं राहून गेलं होतं, 1 इंच आल्याचा तुकडा मी ह्याच्यामध्ये घालते. आणि ह्याला छान असं हलवायचे पहा, करपून नाही द्यायचे. थोडंसं हिंग घालायचे, अर्धा चमचा हिंग. वाटणामध्येच आलं घालायचं होतं, पण आलं घालायचं राहून गेलं. आता हे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. हे पहा, आता ह्याच्यात फोडणी घातलेली आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. हे पहा,
एकदम परफेक्ट मीठ मिरची एकदम छान झालेली, एकदम टेस्टी झालेली पहा ही चटणी. अशा पद्धतीने मी केली आहे. तुम्ही पण ही अशी पद्धतीने करून पहा आणि आवडलं तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.